श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, तो म्हणजे कर्म आणि कर्मबंधन. आपण जे करतो, जे बोलतो, जे वागतो त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट. आणि हेच आहे कर्माचं बंधन. मग प्रश्न असा पडतो, या कर्मबंधनातून सुटका कशी होईल? याचं उत्तर आहे स्वामी भक्ती. भक्ती कर्म जाळते का? स्वामी भक्ती म्हणजे फक्त पूजा, जप, आरती नव्हे. भक्ती म्हणजे अंतःकरणातून केलेलं समर्पण. जेव्हा भक्त म्हणतो, स्वामी मी नाही, तुम्हीच सर्व करता, तेव्हा कर्माचं ओझं हलकं व्हायला लागतं. सगळं कर्म नाहीसं होत नाही, पण त्याची तीव्रता कमी होते. अहंकार कमी झाला की कर्म सुटतं. कर्माचं मूळ आहे अहंकार. मी केलं, मी मिळवलं, मीच योग्य. स्वामी भक्ती हा अहंकार हळूहळू विरघळवते. आणि जिथे अहंकार कमी तिथे नवीन कर्म तयार होत नाही. म्हणजे जुनी कर्म भोगून संपतात, नवीन कर्माची साखळी तयार होत नाही. संकट म्हणजे शिक्षा नाही, शुद्धीकरण. भक्ताच्या आयुष्यातही अडचणी येतात, पण त्या शिक्षा नसतात, त्या शुद्धीकरण असतात. जसं सोनं आगीत तापवलं की ते शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन कर्मभोगातून स्वच्छ होतं. स्वामी संकट देत नाहीत, ते संकटातून बाहेर काढतात. संकट म्हणजे आपला कर्मभोग असतो, जो की न टळणारा असतो, पण स्वामी भक्ताला त्याची झळ पोचू देत नाहीत. नामस्मरण, कर्म कापणारी तलवार. श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, तर ती शक्ती आहे. हे नाम मनात सतत चालू राहिलं तर वाईट विचार कमी होतात आणि कर्माचं चक्र तुटायला लागतं. मन शुद्ध, विचार शुद्ध, कर्म शुद्ध, आणि तिथेच मुक्तीचा मार्ग सुरू होतो. पण मुक्ती कधी मिळते? खरी मुक्ती तेव्हा मिळते जेव्हा भक्त काहीही मागत नाही. भक्त एवढंच म्हणतो, स्वामी जे द्याल ते मान्य. ही अवस्था आली की कर्माचं बंधन आपोआप सैल होतं. स्वामी भक्ती म्हणजे संकट टळणं नव्हे, तर संकटातून घडणं. कर्मबंधनातून मुक्ती म्हणजे सगळं संपणं नाही, तर स्वीकारून पुढे जाण्याची ताकद मिळणं. आणि ही ताकद फक्त स्वामी भक्तीलाच देता येते. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात खूप काही सहन करावं लागतं, तर एकच मार्ग आहे, स्वामींच्या चरणी समर्पण. कमेंटमध्ये जरूर लिहा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.